लोकसभेच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यामधील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असूनही अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा घोळ मिटताना दिसत नाही। महाविकास आघाडीची 1 जागा तर महायुतीच्या 6 जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्यापही बाकी आहे आणि त्यामुळे दोन्हीकडच्या एकूण 7 जागांचा घोळ नेमका काय आहे आणि हा तिढा नेमका सुटणार कधी याबाबतचा आढावा घेणारा आता आपण पाहणार आहोत आमचा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीच्या 6 जागांचं अजूनही भिजत घोंगडं। महाविकास आघाडीचं घोडं एका जागेवर अडलं। लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन 40 दिवसांहून जास्त दिवस झालेत। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांचं घोंगडं भिजत पडलंय। त्यात महाविकास आघाडीच्या 2 जागांचा समावेश होता। त्यात उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर नुकतीच वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा झाली आहे। मात्र महाविकास आघाडीचा उत्तर मुंबईचा तिढा अद्याप संपलेला नाही। भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र महायुतीच्या 6 जागांचा घोळ अजून मिटत नाहीये। त्या 6 जागा कोणत्या आहेत पाहूयात। दक्षिण मुंबई शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा। भाजपनेही अद्याप दावा सोडलेला नाही। राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा। उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सुरू। मात्र मनसेचा आक्षेप, घोटाळ्याचा आरोप असल्यानं वायकरांच्या नावाला मनसेचा आक्षेप। उत्तर मध्य मुंबई आशिष शेलार लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याची चर्चा। उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा। पूनम महाजनही इच्छुक। ठाणे शिंदे सेना प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेश म्हस्केंसाठी आग्रही। भाजप संजीव नाईक, संजय केळकर यांच्यासाठी आग्रही। नाशिक उमेदवारी शिंदे गटाला की राष्ट्रवादीला हे अद्याप निश्चित नाही। शिंदे गटाकडून हेमंत गोडसे, अजय बोरस्तेंच्या नावाची चर्चा। पालघर राजेंद्र गावित यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा। गावित भाजप की शिवसेनेकडून हे अद्याप अनिश्चित। नाशिकच्या जागेबाबत छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्या नावांवरून हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। मात्र छगन भुजबळ यांनी या जागेवरून अखेर दावा मागं घेतलाय। नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। तर तिकडे पालघरच्या जागेवर शिंदेंची शिवसेना आग्रही असून उमेदवार जाहीर होण्याआधीच प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय। पहिल्या दिवसापासून महायुतीचे कार्यकर्ते आम्ही तालुक्यात सगळीकडे आमचं 1000 मतदान केंद्राच्या दृष्टीने मेळावे झालेत। आताही आम्ही प्रत्येक शाखेला भेट देतोय, युतीच्या कार्यकर्त्यांना भेट देतोय आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही आम्ही जागा मोठ्या फरकाने जिंकू। त्या दिवशी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, केंद्रीय निवडणूक आयोगाने। त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो आणि कायमच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही संपर्कात असतो, त्याच्यामुळे विशेष असा आम्हाला काही फरक नाही। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।